क्रांती मित्र मंडळ यांच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती चेनापूर येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी। याबाबत सविस्तर बातमी अशी की अर्धापूर तालुक्यातील मौजे चेनापूर येथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली। प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले। तसेच यावेळी उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे यावेळी 36 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये इयत्ता 8वीतील NMMS शिष्यवृत्ती परीक्षाधारक विद्यार्थ्यांचा ज्ञानाई कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक देवीदास ताडेराव यांच्यातर्फे सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। इयत्ता 10वी तसेच 12वीतील 80% गुण व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा प्राध्यापक डॉक्टर मारुती गायकवाड यांच्यातर्फे संविधान पुस्तिका व आशिष लोणे यांच्यातर्फे सन्मान चिन्ह देऊन सन्मान सत्कार करण्यात आला। डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित स्पर्धा परीक्षेतील प्रथम, द्वितीय तसेच तृतीय क्रमांक पटकाविलेल्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस माजी मुख्याध्यापक कैलासवासी निवृत्ती मारुती गायकवाड यांच्या स्मरणार्थ स्कूल बॅग, द्वितीय बक्षीस कैलासवासी कृष्णाबाई निवृत्ती गायकवाड यांच्या स्मरणार्थ एक्झाम पॅड, तृतीय बक्षीस प्राध्यापक डॉक्टर मारुती गायकवाड यांच्यातर्फे कंपॉस इत्यादी शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बालाजीराव जंगीलवाड, प्रमुख पाहुणे बालाजीराव राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष चेनापूर सदाशिव इंगळे, सरपंच लहान, पत्रकार गंगाधर सोनटक्के, भगवान देव कांबळे, मुख्याध्यापक राजेश दौलतदार, साहेबराव जोंधळे, चांदराव पोत्रे, नागोराव खुपसे, भीमराव लोणे यांच्यासह यावेळी क्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य यांच्यासह मान्यवर मंडळी, महिला, विद्यार्थी, गावकरी मंडळी तसेच इतर अनेकांची यावेळी उपस्थिती होती। आजच्या आमच्या चेनापूर नगरीमध्ये डॉक्टर शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती क्रांती मित्र मंडळ हे मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी करतात। गावोगाव या मिरवणुकी काढून साजरे करतात आणि आमच्या इथले जे क्रांती मित्र मंडळ आहे त्यांचे एक विशेष वैशिष्ट्य आहे की त्यांनी दरवर्षी शिक्षण साहित्य वाटप करून चांगल्या प्रकारे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करून साजरी करतात। याचा मी माजी सरपंच आणि मला अभिमान आहे आणि याच प्रकारे आमच्या या क्रांतिकारी मित्रमंडळांनी अशा प्रकारे बरेच काही सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मोठ्या थाटामाटात ही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करीत राहावं आणि त्यांना आमचं गावकऱ्याच्या वतीनं पाठबळ राहील असं मी सांगू इच्छितो। आमच्या चेनापूर या गावामध्ये क्रांती मित्र मंडळ म्हणून आम्ही मुलांनी एक मित्रमंडळ तयार केलं आणि 2017 पासून या गावामध्ये पहिली जयंती साजरी केली ते 2017ला आणि तिथून आम्ही आमच्या मित्रमंडळाने एक शैक्षणिक पाऊल उचललं आणि लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप करतो। त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असो नाहीतर जयंतीनिमित्त आम्ही विविध स्पर्धा घेऊन त्यांना प्रथम आणि द्वितीय, तृतीय असे 3 बक्षीस दरवर्षी आम्ही देण्यात येते आमच्या मित्रमंडळातर्फे। आम्हाला संकल्पना हीच सुचली की प्रत्येक गोरगरीब असो की कोणताही असो शिक्षणाशिवाय पर्याय नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो जो कोणी त्याला प्राशन करल तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही। या उक्तीप्रमाणे आम्ही आणि आमच्या मित्रमंडळाने ही संकल्पना उभी केली आणि आमचं एक छोटेसे खेडेगावात ही संकल्पना तयार केली आणि यामध्ये आमच्या सर्व मित्रमंडळाचं मी आभार मानतो की त्यांनी एक शैक्षणिक पाऊल उचललं। आमच्या इथे सर्व धर्म समभाव यांना मी म्हणजे आम्ही सगळे मित्रमंडळ सर्व धर्म समभाव म्हणून इथं साजरी करतो। सर्व जयंती सर्व महापुरुषांच्या इथं जयंत्या साजऱ्या केल्या जातात। तसेच आमच्या सभागृहामध्ये प्रत्येक महापुरुषांची जयंती आम्ही क्रांती मित्र मंडळाच्या वतीने साजरी केल्या जाते। आज लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती त्यानिमित्त आम्ही एकूण 36 विद्यार्थ्यांचा इथं सत्कार आयोजित केलेला होता। मी प्रथम क्रांती मित्र मंडळाचे खूप खूप आभार मानतो। त्यांनी आम्हाला हे प्रोत्साहन दिलं, आमचा सत्कार केला त्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद। आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल खूप खूप आभार मानतो मी त्यांचं।